नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सकोमध्ये भरती निघालेली आहे. असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी इथे पदभरती करून घेतली जात आहे. एकूण 134 पदे इथे भरून घेतली जात आहेत. म्हणजेच इथे महाट्रान्सकोमध्ये विद्यार्थी मित्रांनो मेगा भरती आलेली आहे. डिग्री केलेला विद्यार्थी इथे फॉर्म भरणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओला शेवटपर्यंत भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता एकूण 134 पदांसाठी ते पदभरती करून घेतली जात आहे. पद आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिलची पद असणार आहे. SC कॅटेगरीसाठी 20 पोस्ट आहेत, ST साठी 7 आहेत, VJA साठी 2 पदे आहेत, NTB साठी 3 पदे, NTC साठी 5 पदे, NTD साठी 3 पदे, SBC साठी 2 पदे, OBC साठी 28 पदे, SCBC साठी 14 पदे, EWS साठी 14 आणि ओपर साठी 36 पदे. अशा प्रकारे एकूण इथे 134 पोस्ट विद्यार्थी मित्रांनो भरून घेतली जात आहेत. अत्यंत महत्त्वाची पोस्ट तुमच्यासाठी इथे निघालेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचा इथे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो की पेमेंट किती भेटणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता 58,600 रुपयापासून 1,42,050 रुपयापर्यंत तुम्हाला इथे पेमेंट भेटणार आहे. पण सगळी इथे ग्रॉस इन्कम सगळे डिडक्शन करून तुम्हाला इथे 1,07,596 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला इन हँड भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला DA, HRA, मेडिकल बेनिफिट, त्याच्यानंतर ऑफिस क्वार्टर असे सर्व सुविधा तुम्हाला इथे भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी तुम्हाला बॅचलर ऑफ डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी, सिव्हिल इंजिनिअरिंग मधली डिग्री किंवा टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री तुम्हाला ते चालून जाणार आहे. आणि हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कुठलाही फास्ट एक्सपिरियन्स लागणार नाही. म्हणजे तुम्ही फ्रेशर इथे फॉर्म भरू शकणार आहेत. त्यानंतर आहे एज रिलॅक्सेशन. एज रिलॅक्सेशन मध्ये 38 वर्षापर्यंत सर्व विद्यार्थी फॉर्म भरणार आहे. पण त्यामध्ये SCBC, EWS, ऑर्फन कॅन्डिडेटसाठी 43 वर्षापर्यंत इथे त्यांना लिमिट भेटलेली आहे. दिव्यांग विद्यार्थी असले 45 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकणार आहेत. त्यानंतर आहे स्पोर्ट कोटामधले विद्यार्थी, त्यांना 5 वर्षाचे इथे एज रिलॅक्सेशन भेटणार आहे. म्हणजे ते 43 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकतील. आणि महाट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट पण जे विद्यार्थी अगोदरच कार्यरत आहेत त्यांच्यासाठी 57 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकणार आहे. डेट ऑफ बर्थ म्हणजे SSC स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट प्रमाणे तुमचं 2025 पर्यंत एज क्रायटेरिया कंप्लीट असणं पाहिजे हा फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर मेथोडॉलॉजी ऑफ सिलेक्शन, तुमचं सिलेक्शन कसं केलं जाणार आहे. एक तर तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे किंवा एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे. तुमची एक्झाम जे आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपच इथे घेतली जाणार आहे. त्यानंतर आहे तुमचं एक्झाम स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे तर तुम्ही इथे पाहून घ्यायचं आहे. टेस्ट ऑफ प्रोफेशनल लँग्वेज मी तुम्हाला 50 क्वेश्चन असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 110 गुण इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे जनरल अप्टिट्यूड साठी इथे 3 सब टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आहे रिजनिंगचा टॉपिक 40 क्वेश्चन 20 मार्क, अप्टिट्यूड 20 क्वेश्चन 10 मार्क, मराठीसाठी 20 क्वेश्चन 10 मार्क. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 80 क्वेश्चन आणि त्यासाठी 40 गुण भेटणार आहेत. आणि एकूण टोटल क्वेश्चन तुमचे 130 क्वेश्चन इथे असणार आहेत आणि त्यासाठी 150 मार्क इथे तुम्हाला असणार आहे. आणि तुम्हाला ते नेगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. इच रॉंग आन्सर तुम्हाला 25% इथे डिडक्शन केले जाणार आहे. तर या गोष्टींची सर्वांनी काळजीपूर्वक दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट कशी लागणार आहे तर तुम्ही इथे पाहून घ्या. तुमचं 150 मार्काचा टोटल पेपर असणार आहे. रिटर्न टेस्ट तुमची ही असणार आहे. ते 150 मार्क तुम्हाला ते 100% मध्ये कन्वर्ट करण्यात येणार आहे. आणि त्याच्यामधून तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क किती असणार आहेत 30 मार्क हे तुम्हाला ओपन कॅन्डिडेट विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत 100 पैकी. आणि 20 मार्क असणार आहेत इतर कॅन्डिडेटसाठी म्हणजे SC ST कॅटेगरीसाठी 20 मार्क तुम्हाला इथे क्वालिफाईंग मार्क इथे लागणार आहेत. त्यानंतर आहे ऑनलाईन किंवा रिटर्न एक्झाम सेंटर तुम्हाला कुठे असणार आहेत तर पाहून घ्या. अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई सिटी, नवी मुंबई, ठाणे, ग्रेटर मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर. अशा प्रकारे तुम्हाला इथे 16 सेंटर देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे ॲप्लिकेशनची फीस किती असणार आहे. असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 700 रुपये फीस इथे आकारण्यात येत आहे. आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी SCBC, EWS आणि ऑर्फन विद्यार्थ्यांसाठी 350 इथे फीस लागणार आहे. आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ते कुठल्याही प्रकारची फीस लागणार नाही. त्यानंतर एक्झाम सेंटरवर जाताना पेपर लिहायच्या वेळेस तुम्हाला कुठली काळजी घेतली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्यासोबत हॉल तिकीटची हार्ड कॉपी ठेवायची आहे. तुम्हाला कलर साईजचाच फोटो इथे ठेवायचा आहे. ओरिजिनल ID कार्ड इथे लागणार, तुम्हाला त्याची कलर कॉपी किंवा झेरॉक्स कॉपी इथे तुम्हाला कन्सिडर केली जाणार नाही. ओरिजिनल ID कार्ड मध्ये तुम्हाला कुठले डॉक्युमेंट जसे पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID कार्ड
बँक पासबुक विथ फोटोग्राफ आयडेंटिटी अशा प्रकारचे तुम्हाला इथे आयडेंटिटी चालून जाणार आहे. त्याची कलर कॉपी किंवा झेरॉक्स कॉपी तुम्हाला इथे ॲक्सेप्टेबल नसणार आहे. त्यानंतर आहे फिमेल विद्यार्थ्यांसाठी त्यांचं अगोदरचं लग्नाच्या अगोदरचं कुठले डॉक्युमेंट इथे गृहीत धरलं जाणार आहे. तुम्हाला तुमचं लग्नाचं ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट इथे लागणार आहे किंवा अफिडेव्हिट इन ओरिजिनल असं लागणार आहे. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट तुमची एक्झाम कधी घेतली जाणार तर मे किंवा जूनमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाऊ शकते. अशा प्रकारची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी निघालेली आहे. एकूण 134 पदे इथे विद्यार्थी मित्रांनो भरून घेतली जात आहेत. तर सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या अशा जॉब अपडेट तुमच्या सोबत लवकरात लवकर पोहोचत राहतील. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.